नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ मुद्दामून उशिरा करतो आहे कारण अनेकांनी संजय राऊत आणि शिवसेना आणि सुप्रीम कोर्ट या विषयावर काथ्याकूट केलं आहे. प्रकरण घटनापीठाकडे जाणं, सर्वोच्च न्यायालयाने विधान परिषद आणि विधानसभा म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजात डोकावणं, त्याबद्दल नियमावली ठरवणं, राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय यावर भाष्य करणं, यावर बरेच जण बरंच काही बोलले. स्वयंघोषित कांटे पंडित, ज्येष्ठ वकील हे सर्व आता बोलते झाले. काही जागृत पत्रकारही आहेत. त्या गर्दीत उगाच आपली भर नको ही त्यामागची प्रामाणिक इच्छा होती. 2-3 प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. लोकांना त्याची योग्य उत्तरं आजही मिळत नाहीत. पहिला प्रश्न, निवडणूक पूर्व युतीला काही अर्थ असतो का आणि त्या युतीला कायदेशीर बंधनकारकता काही कायद्यात आहे किंवा नाही. जर तुम्ही निवडणुकीपूर्वी युती करताय, लोकांपुढे जाऊन मतं मागताय, एका विशिष्ट विचारधारेला कॉमन मिनिमम प्रोग्रामला मतं मागताय, लोक तुमच्यावर विश्वास ठेवून, युतीवर विश्वास ठेवून मतदान करतात आणि मग तुम्हाला पाहिजे ती जागा मिळत नाही किंवा पाहिजे ती मंत्रिमंडळात स्थान मिळत नाही, या कारणावरून ती युती तोडता, एकमेकांना दूषणं देता, मग परस्पर विरोधी विचार प्रवाहाच्या पक्षाशी युती करून नवीन सरकार स्थापन करता. हे मुळात वैध होतं का? याचा विचार सुप्रीम कोर्ट करणार का? प्रत्यक्ष नाही, परंतु अप्रत्यक्षपणे. आता ती युती मान्य नाही म्हणून 2.5 वर्षांनी काही आमदार जागे झाले. कारणं काही असतील. त्यांना कोणतं आमिष असेल, कोणती भीती असेल, पुन्हा निवडून येण्याची काळजी असेल, जी कागदावर नसते. परंतु एकदा त्यातील 2/3पेक्षा जास्त लोकांनी वेगळा गट केला, वेगळा विचार केला आणि पुन्हा नैसर्गिक युतीकडे वाटचाल केली, तर त्यांचा तो निर्णय लोकशाहीला मान्य आहे किंवा नाही, हा दुसरा प्रश्न निर्माण झाला. आता ते कुठे गेले, कसे गेले, त्यांना कोणी पोचलं, हा सगळा कोर्टाबाहेरचा विषय आहे. आता त्यांच्यावर जो व्हीप बजावला तो मूळ पक्षाने बजावला, तर तो चुकीचा कसा? आपले आमदार फुटू नयेत म्हणून जी कायद्यात तरतूद आहे त्याप्रमाणे जर त्यांनी पत्रव्यवहार केला असेल, तो व्हीप बजावला गेला असेल आणि त्या व्हीपप्रमाणे न ऐकता जर मतदान झालं असेल, मराठीत बोलायचं तर तो व्हीप फाट्यावर मारला असेल आणि स्वतंत्र व्हीप काढला असेल, ती सांगितलं असेल की आमचाच गट करा, आम्ही बहुमतात आहोत, तर असं बहुमत मागावून झाल्यानंतर व्हीप कोणाचा लागू होणार, हा एक आणखीन प्रश्न निर्माण झाला. राज्यपालांनी त्याच्यात अक्षम्य दिरंगाई केली का? सोयीचं राजकारण केलं का? नंतर विधानसभा अध्यक्षांना ती पावर होती का? ते प्रभारी होते तर त्यांना काय करता येईल? मधल्या काळात एक उपप्रश्न तयार झाला की विधानसभा अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव आल्यानंतर त्यांना असे वादग्रस्त निर्णय घेता येतील का? बरं, त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पुढे जे राजकीय पेचप्रसंग झाले ते टाळता येत होते का? कारण सोयीनुसार किंवा गरजेनुसार पुढे जे काही झालं, म्हणजे मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, तो त्यांचा निर्णय होता. त्यांनी एकदा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांपुढे काय पर्याय राहतात? त्यापूर्वी राज्यपालांनी बोलवलेलं विधानसभेचं अधिवेशन कायदेशीर होतं का, हा प्रश्न सुप्रीम कोर्टात खरंच चर्चेला जाईल का? ठीक आहे, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, घटनापीठ त्याहीपेक्षा मोठं आहे, परंतु घटनापीठापुढे
विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय, राज्यपालांनी घेतलेले निर्णय आणि निवडणूक आयोगापुढील निर्णय यावर मर्यादित सूचना देण्याचे फार तर अधिकार होऊ शकतात, चर्चा होऊ शकते, एक आदर्श निकाल येऊ शकतो, कार्यपद्धती ठरवली जाऊ शकते, मार्गदर्शक सूचना केल्या जाऊ शकतात. परंतु या सर्वांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वेळेवर निर्णय घेतला नाही, एक बाजू आहेच ना. आता प्रश्न असा उरतो की आता हे सगळं गुऱ्हाळ केव्हा संपायचं. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश निवृत्त होत आहेत, त्यामुळे घटनापीठात कोण येणार, मुळात घटनापीठ येणार की नाही असेही प्रश्न आहेत. पूर्वीचे निकाल या परिस्थितीशी अनुरूप आहेत का हेही बघितलं पाहिजे. खरा गट कोणता, त्या गटाला काही स्वातंत्र्य आहे किंवा नाही, लोकशाही मार्गात त्यांना वेगळा विचार करायचा स्वतंत्र आहे का, पक्षाची मूळ तत्व, मूळ युतीच्या आधारित ते काही निर्णय घेत असतील आणि पक्ष सोडत नसतील तर हा पक्षांतर्गत उठावाला वेगळा गट म्हणून मान्यता द्यायला लागेल का, त्यांना खरंच दुसऱ्या पक्षात सामील व्हावं लागेल का, याबद्दलही आता काहीतरी निर्णय अपेक्षित आहे. कारण हे आज नाही उद्या अन्य राज्यातही होऊ शकतं, यापूर्वीही झालेलं आहे. आणि कायदा हा लवचिकच असला पाहिजे. जिथे कायद्याची स्पष्टता नाही, घटनेतील तरतुदींबाबत अस्पष्टता आहे किंवा संभ्रम आहे, तिथे घटनापीठ येणं अपेक्षित आहे. कोणीही कितीही म्हटलं तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळा प्रयोग करून शपथ घेतली असली आणि राज्यपालांनी त्यांना मान्यता दिली असली तरीसुद्धा आजपर्यंत मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. ही कायद्याची भीती, सर्वोच्च न्यायालयाची भीती किंवा आणखीन काही अडचण आहे. बरं, जो गट आहे तो आपल्याला स्वतंत्र पक्ष मानत नाही तर पक्षाचंच एक अविभाज्य अंग मानते, मात्र निर्णय मात्र स्वतंत्रपणे घेते. पक्ष प्रमुखाला टिळ्याकरता ठेवून, कुंकवाचे धनी ठेवून सगळे निर्णय स्वतंत्रपणे घेतले जातात. त्यामुळे धनुष्यबाण कोणाचा, खरा पक्ष कोणाचा हा सामान्य माणसाला प्रश्न आहे. वकील, कायदेतज्ञ, शिवसेना नेते, फुटीरतावादी गटाचे नेते, प्रवक्ते काही म्हणत असले तरीसुद्धा या प्रश्नांवर आता लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे आहे. जनतेने काय करायचं ते ठरवलेलंच असेल. सर्वच मतदारांना अशा प्रकारच्या युत्या, प्रतियुत्या मान्य आहेत असं नाही. सर्वांना महाराष्ट्राची प्रगती पाहिजे, स्थिर सरकार पाहिजे आणि चालणारं सरकार पाहिजे. त्यात विश्वप्रवक्ते, बोल घेवडे, संजय राऊत आता आत गेलेत. ते काही हुतात्मा नाही, स्वातंत्र्य सैनिक नाही. प्रसारमाध्यमांनी त्यांना किती महत्त्व द्यायचं हेही तेवढंच विचार करण्यासारखं आहे. त्यांच्यावर जे आरोप आहेत त्यातला प्राथमिक पुरावा आहे म्हणून त्यांना परत परत पोलीस कस्टडी मिळते, ईडी कस्टडी मिळते, नाहीतर मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळवली असती. त्यांचा जामीन कधी होणार हा आज महाराष्ट्रापुढचा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्रात त्यापेक्षा खूप मोठे प्रश्न आहेत. नैसर्गिक आपत्तीचे प्रश्न आहेत, प्रगतीचे प्रश्न आहेत. मंत्रिमंडळ अस्तित्वात येणं गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टाने जर स्थगिती दिली नसेल तर मंत्रिमंडळ का होत नाही हाच पहिला प्रश्न आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घेईल तो घेईल, पण तोपर्यंत महाराष्ट्राची प्रगती थांबले असं कोणाला वाटत नाही. त्यामुळे गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. कायदेतज्ञांनी फक्त एखादा विषय हातात घेऊन तेवढ्यापुरतं बोलण्यापेक्षा साकल्याने विचार करून सुप्रीम कोर्टाला सल्ला देण्यापेक्षा किंवा अंदाज वर्तवण्यापेक्षा, भविष्यकार होण्यापेक्षा वस्तुस्थितीवर बोलणं आणि कायद्यातल्या चौकटीत राहून अभिप्राय देणं, अभिमत देणं गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा, हे गरजेचं असतं. तुमची मतं ऐकून त्यावर आम्ही नक्की रिप्लाय देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.